हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तो आज मी तुमच्यासोबत कोलंबी बिर्याणीची रेसिपी शेअर करत आहे. तर सर्वात पहिला मी इकडे घेतलेत 1 किलो बासमती तांदूळ मी स्वच्छपणे 3 ते 4 पाण्यात धुवून घेतलेत आणि त्याला आता बॉईल होण्यासाठी ठेवले. त्याच्यात मी आता टाकते चवीपुरतं मीठ आणि 1 टेबलस्पून तूप. जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता. तूप टाकून झाल्यानंतर आपल्याला त्याला चांगल्याने खालतून वरतून मिक्स करून घ्यायचे, जेणे की तांदूळ चिकटू नये. तांदूळ चांगल्यापणे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्याला उकळायसाठी ठेवायचे. तांदळाला उकाली आल्यानंतर आपल्याला त्याला चेक करत राहायचे. तांदूळ 70 to 80% शिजल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचे आणि ते तांदूळ एका टोपामध्ये काढून घ्यायचे. हे बघा, तांदूळ एकदम चांगल्याने शिजून झालेत. आता मी त्याला एका टोपामध्ये काढून घेते. तांदूळ या टोपामध्ये काढून आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया. आता आपण मसाल्याची तयारी करूया. मसाल्यासाठी मी इथे घेतले 4 तेजपत्ते, 2 दालचिनीचे तुकडे, 1 दगडफूल, 4 इलायची, 1 चमचा काली मिरी, 1 मोठं इलायची आणि 5 लवंग. आता आपण टोपामध्ये तेल टाकून घेऊया. आपण याच्यात 3 ते 4 उलट्या तेल टाकून घेऊया. तेल चांगल्याने गरम झाल्यानंतर त्यात आपण अख्ख्या गरम मसाल्याची फोडणी देऊया. अख्ख्या गरम मसाल्याची फोडणी दिल्यानंतर आता आपल्याला याच्यात कांदे घालून घ्यायचे. इकडे मी 4 मीडियम साईजचे कांदे घेतलेत आणि त्या कांद्याला आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे. कांदा परतून झाल्यानंतर त्यात आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला कांदा चांगल्याने परतून घ्यायचा. आता आपला कांदा एकदम चांगल्या प्रकारे शिजलाय. त्याला परत एकदा परतून घेऊन मग त्यात आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे. आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून झाल्यानंतर आपल्याला त्याला परत एकदा चांगल्याने परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतर आपल्याला त्याला वरतून झाकून ठेवायचे. आलं लसणाची पेस्ट आणि कांदा चांगल्याने शिजल्यानंतर आपल्याला त्याच्यात 2 टोमॅटो टाकून घ्यायचे. आणि टोमॅटो सोबतच आपल्याला कोलंबी सुद्धा टाकून घ्यायची आहे. कोलंबी टाकून झाल्यानंतर परत एकदा आपल्याला कांदा, टोमॅटो आणि कोलंबीला एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे.
मिक्स झाल्यानंतर आपल्याला फास्ट गॅसवर वरती झाकण ठेवून कोलंबी शिजवत ठेवायची आहे. आता आपण झाकण काढून बघूया. आता कोलंबीचा चांगल्या प्रकारे पाणी निघालंय. तर आता आपण त्याला थोडं मिक्स करून घेऊया. आपल्याला याच्यात थोडा पण एक्स्ट्रा पाणी ॲड नाही करायचं आहे. आता आपण यात मसाले टाकून घेऊया. तर सर्वात पहिला मी आता अर्धा चम्मच हळद टाकते. आणि 2 चमचे तिखट मसाला. हा आमचा घरगुती कोली मसाला आहे. त्याच्यानंतर मी याच्यात 1 चमचा गरम मसाला टाकते. मसाला टाकून झाल्यानंतर आपण याला एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर आता आपण मीडियम गॅसवर याच्यावर झाकण देऊन ठेवूया. 10 मिनिटांनी आपण याच्यावरचं झाकण काढूया. आता आपला बिर्याणीसाठी कोलंबीचा मसाला रेडी आहे. आता आपण या कोलंबीला वरतून कोथिंबीरने गार्निश करून घेऊया आणि थोडीशी कसुरी मेथी सुद्धा टाकूया. कसुरी मेथी टाकल्यानंतर परत आपल्याला एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपला मसाला एकदम रेडी आहे. आता आपण बिर्याणीसाठी एक मोठा टोप घेऊया आणि त्या टोपामध्ये आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. पहिला त्या टोपामध्ये एकदम चांगल्याने तूप स्प्रेड करून घेऊया. जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल सुद्धा लावू शकता, पण तुपाने बिर्याणीला खूप चांगली टेस्ट येते, म्हणून मी सजेस्ट करेन की तुम्ही तूप लावा. तूप लावून झाल्यानंतर आता आपण याच्यात शिजलेला भात टाकून घेऊया. भात आपण एकदम चांगल्या प्रकारे स्प्रेड करून घेऊया. भाताचा थर दिल्यानंतर आता आपण याच्यावर कोलंबीचा थर टाकूया आणि अशाच प्रकारे आपल्याला कोलंबी टाकून झाल्यानंतर परत एकदा वरती भात टाकून घ्यायचं आहे. मग पुन्हा एकदा कोलंबी टाकून घ्यायची आहे, मग पुन्हा एकदा भात. अशा प्रकारे आपण त्याचा थर बनवून घेऊया.
आता आपले थर बनून झाल्यानंतर आपण कोथिंबीरने वरतून गार्निशिंग करूया. त्याच्यानंतर आपण याच्यात थोडीशी कसुरी मेथी सुद्धा टाकूया. कसुरी मेथी टाकून झाल्यानंतर आपण वरतून 2 चमचे तूप टाकून घेऊया. तूप टाकून झाल्यानंतर वरतून झाकण देऊन आपण याला दम देण्यासाठी तव्यावर ठेवून देऊया. 15 मिनिटं मी याला तव्यावर दम देणार आहे. 15 मिनिटांनंतर आता आपली बिर्याणी रेडी आहे. तर आता आपण ही बिर्याणी सर्व करूया. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. Thanks for watching my videos.